नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 3 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या 3 कंपन्यांमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी झाली आहे. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज म्हणजे काय? तर मित्रांनो, जेव्हा आपण कंपनीचे प्रमोटर्स आपले शेअर प्लेज म्हणजे गिरवी ठेवून लोन घेतात, त्यालाच प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज असे म्हणतात. आणि मित्रांनो, जेव्हा पण कंपनीचे प्रमोटर्स आपले शेअर प्लेज म्हणजे गिरवी ठेवून लोन घेत असतात, त्याच्या मागे 2 मेन कारण असते. एक कारण म्हणजे जर कंपनीचा बिझनेस वाढवण्यासाठी कंपनीला पैशाची गरज असेल, तर तेव्हा पण कंपनीचे प्रमोटर्स आपले शेअर प्लेज करून लोन घेऊ शकते. तसेच प्रमोटर आपल्या पर्सनल यूजसाठी सुद्धा आपले शेअर प्लेस ठेवून लोन घेतात. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज जेवढी कमी असेल, तेवढा चांगला पॉईंट असतो. आणि मित्रांनो, जर कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढत असेल आणि तसेच कंपनीचा बिझनेस म्हणजे रेव्हेन्यू, नेट प्रॉफिट वाढत असेल, तर हा पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. परंतु मित्रांनो, जर कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढत असेल, परंतु कंपनीचा बिझनेस म्हणजे रेव्हेन्यू म्हणा आणि नेट प्रॉफिट म्हणा, जर खाली खाली येत असेल, तर हा एक नेगेटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, जर कोणत्याही कंपनीमध्ये त्याच्या प्रमोटरची प्लेजिंग पर्सेंटेज म्हणजे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी होत असेल, तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 कंपन्या बघणार आहोत, ज्यामध्ये कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे ADF फूड्स लिमिटेड. आणि मित्रांनो, 16 सप्टेंबर 2025ला या कंपनीच्या प्रमोटर पारुल बिमल ठक्कर यांनी 12 लाख शेअर म्हणजे कंपनीची 1.09% हिस्सेदारी प्लेजिंग म्हणजे गिरवी रद्द केली आहे. 2031.9 रुपयांच्या ॲव्हरेज प्राईजवर. आणि मित्रांनो, यानंतर पारुल बिमल ठक्कर यांची ADF फूड्स लिमिटेडमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 4.94%. आणि आता यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर झाले आहे ADF फूड्स लिमिटेडचे 54.29 लाख शेअर. आणि मित्रांनो, या ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू आहे 27.83 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, ADF फूड्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर पारुल बिमल ठक्कर यांनी आपली प्लेजिंग कमी केली आहे, जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार ADF फूड्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.14%, FISची होल्डिंग आहे 11.29%, DISची होल्डिंग आहे 22.71%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 29.84%. आणि मित्रांनो, ADF फूड्स लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.13%. आणि मित्रांनो, ADF फूड्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे अवेलेबल डेटानुसार 4.28%. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर झुआरी मॅरोक फॉस्फेट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी 16 सप्टेंबर 2025ला कंपनीचे 2.50 कोटी शेअरची प्लेजिंग रद्द केली आहे. म्हणजे कंपनीची 3.07% हिस्सेदारी 181.1 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर.
आणि मित्रांनो यानंतर पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर झुआरी मॅरोक फॉस्फेट्स प्रायव्हेट लिमिटेडची होल्डिंग वाढून झाली आहे 56.05%. आणि आता पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीचे त्यांच्या प्रमोटर झुआरी मॅरोक फॉस्फेट्स प्रायव्हेट लिमिटेडजवळ कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 45.69 कोटी शेअर. आणि मित्रांनो या ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू आहे 452.75 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो सरळ म्हणजे पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडच्या प्रमोटर झुआरी मॅरोक फॉस्फेट्स प्रायव्हेट लिमिटेडने आपली प्लेजिंग पर्सेंटेज कमी केली आहे. म्हणजे मित्रांनो पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडमध्ये सुद्धा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी झाली आहे, जो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.04%, FISची होल्डिंग आहे 13.97%, DISची होल्डिंग आहे 18.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.82%. आणि मित्रांनो हा जून 2025 म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा डेटा आहे. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.04% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 14.22%. आणि मित्रांनो या लिस्टमध्ये थर्ड आणि लास्ट कंपनी आहे ॲक्सेस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने 16 सप्टेंबर 2025ला आपले 10.04 लाख शेअरची प्लेजिंग म्हणजे जे गिरवी ठेवले होते ते रद्द केले आहे. म्हणजे 2.36%ची हिस्सेदारी जी या कंपनीने प्लेज ठेवली होती ती आता रद्द केली आहे. आणि मित्रांनो ही डील झाली आहे 1,579.3 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर. आणि मित्रांनो यानंतर ॲक्सेस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये यांच्या प्रमोटर ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 58.08% आणि आता ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडजवळ ॲक्सेस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 2.47 कोटी शेअर. आणि मित्रांनो या ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू बनते 158.56 कोटी रुपये. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.20%, FISची होल्डिंग आहे 1.62%, DISची होल्डिंग आहे 1.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 38.85%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार ॲक्सेस कॅडेज टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.20% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 12.71%. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या 3 कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेजिंग कमी केली आहे, हा जो डेटा आहे म्हणजे ही अपडेट सप्टेंबर महिन्याची आहे. म्हणजे मित्रांनो हा डेटा ऑगस्ट 2025चा जेव्हा डेटा अपडेट होईल तेव्हा इथे येईल. आणि मित्रांनो सध्या जर आपण बघितले तर येथे जून 2025 या क्वार्टरचाच डेटा अवेलेबल आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपली प्लेजिंग पर्सेंटेज कमी केली आहे. आणि मित्रांनो ज्या कंपनीमध्ये पण प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी होत असते हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला
लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.